आजचे प्रमुख वक्ते आदरणीय पडळकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, म्हणून आम्ही लवकर बोलायचा प्रयत्न करतोय. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 ची लागलेली आहे. सगळ्या माता भगिनींना माहिती आहे. या कार्यक्रमावर प्रसंगी उपस्थित असलेले आमचे श्रद्धेय स्वर्गवासी माजी खासदार लिंगराजजी वल्ल्याळ साहेब यांचे चिरंजीव नागेशजी वल्ल्याळ, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, सोलापूर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय संजयजी कोळी साहेब, त्याच पद्धतीने दुसऱ्या आमच्या भगिनी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार आमच्या भगिनी रंजिताताई चाकोते, त्याच पद्धतीने आमच्या घोंगडे भागातील एक गरीब कुटुंबातील आमच्या भगिनी शिक्षिका, त्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमच्या स्वातीताई बडगू, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या इंदिराताई गुडक्याल, माजी नगरसेविका आमच्या अंगारांताई, या ठिकाणी पुट्टाताई व सिद्धमताई, आमचे मार्गदर्शक किशनअण्णा गोडके, आमचे नरसम काका पुजारी, याच पद्धतीने दिनानाथजी जुळम शिंदे साहेब, या ठिकाणी उपस्थित सगळ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी, सगळे वडीलधारी बंधूंनो, मला सांगायचं आहे, या भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 चा इतिहास या गेल्या 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला हा गड आहे. मला विश्वास आहे या गेल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती प्रयत्न केले विरोधकांनी, आपल्या भागातील माजी नगरसेवकांनी, तर हे गड इथून भारतीय जनता पार्टीचं उकळून टाकलं पाहिजे. या ठिकाणी महेश कोटेंचा प्रचार या लोकांनी केलाय, प्रणितीताई शिंदेचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे. या सगळ्या माता भगिनी, या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विसरणार नाही. मला विश्वास आहे या विधानसभेला गेल्या याच मतदारांनी सोलापूर शहर उत्तरच्या विधानसभेमध्ये 8,500 मताचं लीड याच माता भगिनींनी दिलेलं आहे. मला नक्की खात्री आहे, आम्हाला त्यावेळेस चुनचुन वाटत होतं, पण मला या माता भगिनींचा विश्वास जर बघितला, या मतदारांचा विश्वास जर बघितला, तर आम्हाला नक्की खात्री आहे या ठिकाणी सुद्धा घेतलेल्या आज किशनजी गोडके साहेबांनी सांगितले, आम्ही फक्त आठवण म्हणून या ठिकाणी स्वर्गवासी लिंगराज वल्ल्याळ यांच्या जुन्या घरासमोर ही सभा लावली आहे. या ठिकाणापासून भारतीय जनता पार्टी सुरुवात झाली आहे. आता या घोंगडे वस्ती भवानी पेठेमधून प्रभाग क्रमांक 3 मधून ह्या भारतीय जनता पार्टीचा नवीन पर्व आम्ही या लोकांनी सुरुवात केलेली आहे, असं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. सोलापूर महानगरपालिकेच्या काम असू दे, संजय गांधी निराधाराचे काम असू दे, सिव्हिल हॉस्पिटलचे काम असू दे, किंवा अन्य कुठल्याही अडीअडचणीच्या कामासाठी या माता भगिनींच्या तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही 4 जण तत्पर आहोत. या भागातील सगळ्या माता भगिनींना, नागरिकांना माहिती आहे राजकुमार पाटील कशा पद्धतीने काम करतात. या सगळ्यांच्या जोरावर एक गौंड्याचा पोरग, माझी आई नारळाने हार विकणारी वाजी मार्केटमध्ये, त्यांचा मुलगा या ठिकाणी उभा असताना भारतीय जनता पार्टीने न्याय दिल्यावर त्यांना जाणून बुजून विरोध करायचा प्रयत्न या भागातून या विरोधी पक्षाच्या या उभारलेल्या माजी नगरसेवकांचा करत आहेत. मला सांगायचं आहे, 5-5 टर्म तुम्हाला नगरसेवक पद दिले, 5 स्टँडिंग कमिटी चेअरमन दिलं, विरोधी पक्ष नेता केलंय, या सभागृह नेतेपदी तुम्हाला बसवलं गेलंय. हे कार्य बाबांनो, या घोंगडे वस्ती भागामध्ये गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता नगरसेवक म्हणून बघू असं वाटत नाही का? मी तुम्हाला कळकळीची या ठिकाणी सांगू इच्छितो, या भागामध्ये या भारतीय जनता पार्टीमध्ये गरीब कुटुंबातला कार्यकर्ता ही नगरसेवक होऊ शकते. या सगळ्या माता भगिनी उपस्थित आहेत, ते दाखवू शकणाऱ्या येणाऱ्या 15 तारखेला मी आवर्जून सांगतोय. या भागाचा आमचा इतिहास आहे. अनेक लोकांनी पाडायचा प्रयत्न केला विजयकुमार देशमुख साहेबांना, आणि लोकसभेच्या आमच्या प्रणितीताईच्या याच विरोधकांनी काम केलंय. दुसरे येतात त्या ठिकाणी 3-3 वेळा गद्दारी करतात आणि सांगतात मी अपक्ष उभारलो, मी पार्टीच्या विरोधात उभारला नाही. अरे बाबा, अपक्ष याचा अर्थ काय? ज्यावेळेस बंडखोरी केली जाते, ज्यावेळेस पार्टीच्या विरोधात निशाण उघडला जातो, त्यालाच बंडखोर म्हणतात. बाबा तू नीट लक्षात घे, वार्ड क्रमांक 59 असताना नगरसेवक जगदीश पाटलाच्या विरोधात त्यावेळेस 2007 साली बंडखोरी केला. नंतर 2017ला तेच याच प्रभागातून बंडखोरी करताय आणि दोघे दुश्मन राहून या छोट्याशा गरीब कुटुंबातल्या कार्यकर्त्याला राजू पाटलाला पाडायचा प्रयत्न करताय. अरे हे मतदार, हे सुधार मतदार आहे, जे माता भगिनी असंख्य संख्येने आम्हाला निवडून देतील याचा मला नितांत खात्री आहे. मी या ठिकाणी सांगतो,
या कुठल्याही भूलतापांना बळी पडू देऊ नका. कितीही पैसे वाटू दे, कितीही दारू बाजू दे, कितीही काही करू दे, मला विश्वास आहे या सगळ्या लोकांचं केलेलं 25-30 वर्षाचा कारभार, या गोरगरिबांचा या महानगरपालिकेतला लुटलेला पैसा यांना सगळ्यांना खावा आणि यांना येणाऱ्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या 4 नगरसेवकांना कमळाच्या चिन्हासमोर एवढं भरघोस मतांनी निवडून द्या की यांनी भविष्यात कधी उभा राहायचा प्रयत्न करू नये. अरे भारतीय जनता पार्टीने एवढं मोठं न्याय दिलं असताना तुम्ही जर या पद्धतीने जर विचार करत असाल, ज्या भारतीय जनता पार्टीला राष्ट्रीय स्वयंसेवकाला बाप म्हणायचं, भारतीय जनता पार्टीला आई म्हणायचं आणि आई बाबाशी गद्दारी करून दुसऱ्या घरामध्ये जाऊन बसताय, याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला मिळेल. आणि 16 तारखेला जर निकाल काय देणार आहे ही जनता तुमच्या समोर इथं आहे. मी तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय. गेले 4 वर्ष झालं सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. गेले 4 वर्ष झालं सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे. कुणीही नगरसेवक नव्हतं, पण आमच्या भागातील सगळ्या माता भगिनींना, सगळ्या आमच्या युवकांना, सगळ्या आमच्या वडीलधाऱ्यांना माहिती आहे राजू पाटलाला एक जर फोन केला तर ते दुसऱ्या मिनिटाला फोन करताय आणि काम करताय आणि त्यांनी आपल्याला काम केल्याशिवाय राहत नाही असा विश्वास या आमच्या माता भगिनींना. आम्हाला कधी आम्ही यांना जाणवू दिलं नाही की बाबा आम्ही महानगरपालिकेत आता नगरसेवक नाही, आमच्या हातून काम होत आहे. कधी म्हणलंय? कधी म्हणलाय का? मोठ्याने सांगा, कधी म्हणलाय का? म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या लाडक्या बहिणींनी की आता त्या ठिकाणी आवर्जून सांगितले, जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, तोपर्यंत आपल्या लाडकी बहिणीची योजना बंद होणार नाही अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी करून गेले. तेवढेच नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये 1500 रुपयाचा 2100 रुपये कसं करता येईल त्यावर 100% विचार करून त्यांनी आपल्याला 2100 रुपये लाडकी बहीण योजनेला देणार आहेत. तेवढेच बोलून ते थांबले नाही. येणाऱ्या दिवसामध्ये महानगरपालिकेची सत्ता आल्यावर नगरसेवकांनी आणि महापौरांनी आणि सत्ताधार आपल्या महानगरपालिकेतल्या सत्ताधारांनी, पदाधिकाऱ्यांनी किती माता भगिनींना लाडक्या लखपती दिदी बनवल्या असा हिशोब त्यांनी घेणार आहेत. म्हणजे आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय राहणार नाहीत अशा पद्धतीची मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. सोलापूर शहरामध्ये सगळे युवक, सगळ्या युवती या बेरोजगार असल्या कारणाने माननीय आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी आपल्या घरकुल वाटपाच्या कार्यक्रमामध्ये त्यावेळेस तिथं मागणी केली गेली, देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या सोलापूर शहरातील युवा युवतींना हाताला काम द्या. त्यावेळेस तात्काळ त्या मागणी IT पार्कच्या मागणीला त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब या सोलापूर शहरामध्ये होटके भागामध्ये IT पार्कचा मंजुरी दिली आहे. त्याच माध्यमातून येणाऱ्या 1 वर्षामध्ये IT पार्क झाल्याशिवाय राहणार नाही. आपले विरोधक सांगत होते कुठे विमान सेवा आहे. अरे बाबांनो, आता रोज आपल्या सोलापूर शहरातून विमान जातोय. या सगळ्या माता भगिनींना, सगळ्या नागरिकांना आपल्या सोलापूर शहराला माहिती आहे. या सगळ्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो, सोलापूर शहराला एक स्वच्छ पाणी कशा पद्धतीने मिळालं पाहिजे, या सोलापूर शहराला रोज पाणी कशा पद्धतीने मिळालं पाहिजे यासाठी 892 कोटी रुपयाचा निधी तरतूद करून आज आपल्याला जे वर्क ऑर्डर झालेलं आहे त्या माध्यमातून काम सुरू आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये रोज आपल्याला स्वच्छ आणि रोज पाणी कशा पद्धतीने मिळेल या गोष्टीची सुद्धा त्यांनी घोषणा करून गेलेली आहे. मला या ठिकाणी एवढं सांगायचं साहेब, आज आपल्या भागामध्ये मी आवर्जून सांगतो, मगाशी बोललो पुन्हा मी रिपीट करतोय, गोपीचंद पडळकर साहेब हे गरीब कुटुंबातले आहेत. त्याच पद्धतीने हा राजकुमार पाटील सुद्धा एक गौंड्याचं पोरग आहे. म्हणून या कार्यकर्त्याला साहेब इथं नगरसेवक होण्यासाठी 2 मातब्बर विरोध करून इथं आम्हाला थंड थोपण्याचा प्रयत्न करतात. पण भारतीय जनता पार्टीची ताकद आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची ताकद आणि आमचे विजयकुमार देशमुख मालकांची ताकद एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही त्यांना 4 मुंडी चित केल्याशिवाय राहणार नाही साहेब. आम्ही तुम्हाला या ठिकाणी यांच्या आशीर्वादाने अभिवचन देतो. मला सांगत असताना या भागामध्ये सगळे मोठ्या प्रमाणात आज साहेब तुम्हाला थोडक्यात सांगतो, 30 वर्ष झालं ते नगरसेवक होते. स्टँडिंग कमिटी चेअरमन, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता सगळे पद भोगले, तरी सुद्धा पुन्हा त्यांना नगरसेवक व्हायचंय. म्हणून या 15 तारखेचं तुम्ही आम्हाला द्या. 4 वर्ष 364 दिवस आम्ही तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आणि या ठिकाणी मोठे नेते आल्यावर आम्ही जास्त बोलू नये, जास्त बडबड करू नये असं मला वाटतंय. म्हणून मी तुम्हाला साहेबांची परवानगी घेऊन या ठिकाणी थांबतोय. आणि येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला 2 मशीन आहेत. त्या एका मशीनवर वर आणि खाली कमळ दिसतंय, दुसऱ्या मशीनवर वर आणि खाली कमळ दिसतंय आणि त्या दोन्ही 4 कमळाच्या चिन्हासमोर
आपल्याला बटन दाबायचं आहे. 4 वेळा बटन दाबण्यासाठी 2-3 मिनिटं जातात. त्यासाठी सगळ्या माता भगिनींना, माझं जावई आलाय, माझा मुलगा आलाय, माझी मुलगी आली, पाहुणे आले, पाणी आलंय, हे सगळ्या माता भगिनी विषय बाजूला काढून ठेवा. येणाऱ्या 15 तारखेला सगळ्यांनी सकाळी सकाळी लवकर उठून या मतदान पेटीमध्ये भरघोस मताने आम्हाला मतदान करावं आणि 16 तारखेला या विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या तुमच्या आशीर्वादातून या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद.